संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आहे आणि सर्वात आधी फ्रीजमध्ये जी पालकची प्युरी करून ठेवलेली ती काढून ठेवली आहे आणि त्याचबरोबर आज बाजारातनं येताना बरंचसं असं सामान घेऊन आलेली, कारण होती वटपौर्णिमा आणि गुरुवार पण होता. तर माझ्याकडे काही देवपूजेचं सामान देखील संपलेलं, ते देखील म्हटलं घेऊन येऊया आणि देवपूजेसाठी लागणारी फुलं म्हणा किंवा आता वटपौर्णिमेसाठी जे काही सामान लागणार तर म्हटलं आज थोडंसं आपण सामान घेऊन येऊया आणि मग बाकीचं सामान आपल्याला गुरुवारी घ्यायला मिळेल. तर इथे मी वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेतलेली. आज फुलं फार कमी मिळाली पाऊस असल्यामुळे, तर चाफा घेतला. चाफा आज 20ला 12 मिळाला आणि थोडासा मोठ्या साईजचा होता, तो 20ला 5 असं देत होते. आणि ना एका काकूंनी माझ्या खूप मागे लागलेल्या बाय घे ना बाय घे ना, मग मी ही टोपली घेतली त्यांच्याकडनं, 40 रुपयाला दिली. मला त्याचा ह्याचा रेट कितपत हा 40 रुपयाचा आहे की नाही मला माहिती नाही, कारण याच्या आधी मी कधीच खरेदी केला नाही, पण त्या खूपच मागे लागल्या म्हणून मग मी घेतलं. मी म्हटलं याच्यामध्ये चला मी काहीतरी चपाती वगैरे ठेवून काहीतरी यूज करेन. देवपूजेसाठी हार घेतलेले. आणि ना माई काय करते, फेस्टिवल चालू झाले ना की जे काही पूजेचे असे कार्यक्रम चालू झाले ना की असे 1-2 रुमालला मी असे वाईट घेऊन ठेवते, पूजेला कधी ना कधीतरी एमर्जन्सीसाठी लागतात. करंडा फणी घेतली, दोरा घेतला, त्याच्यानंतर काळे मणी घेतले जे आपल्याला वाणामध्ये लागणारे असतात ते घेतले. त्याच्यानंतर सुपाऱ्या घेतल्या, 10ला 3 मिळाल्या सुपाऱ्या, त्या देखील घेतल्या. आणि त्याचबरोबर माझं अष्टगंध संपलेलं, ॲक्च्युली सोलापूरवरनं येतानाच मी एक्स्ट्राचे 2 बॉटल घेऊन आलेल्या, आता त्या सगळ्या संपल्यात. तर आता जेव्हा सोलापूरला जाणं होईल किंवा मग तिथून मागवणं कधी काही होत झालं तर मग अष्टगंध मागवेल. वडाची पानं 10ला 7 मिळाली आणि असं ही फांदी म्हणजे डाळी मिळाली जी मी तुळशीतच लावणार आहे सकाळी आणि सकाळी पूजा करून जाताना, तर ती देखील 10ला मिळाली. 2 नारळ घेतलेत, एक मला घरात लागणार होता आणि एक आपल्या पूजेसाठी लागणार होता, तर तो सगळं घेऊन आली मी आता. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगला खूप उशिराने सुरुवात करते मी, जवळपास 8:30 वाजलेत. आज खूप उशीर झाला, पाऊस होता आणि कसं झालं वटपौर्णिमेचं सामान आणायचं होतं, तर उद्यासाठी ठेवलं असं. तर मी म्हटलं उद्या तर दादरला अजिबात चालायची सोय नसणार, कारण एवढा पाऊस असेल आणि त्याच्यात जर वटपौर्णिमेची सगळी ना मार्केट फुल असणार कचाकच. आज तर थोडा पाऊस होता त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती, पण उद्या ना खूप गर्दी असेल. तर म्हटलं आजच आपण जे सामान घ्यायचं ना ते आज घेऊया. आणि फळं जी लागणार आहेत म्हणजे गरे वगैरे किंवा आंबा वगैरे, तर म्हटलं आपण उद्यासाठी ठेवू, कारण ते मग येता येता मला घेणं बरं पडेल म्हणून ते उद्यासाठी ठेवलं. आणि बाकीची जी तयारी होती ती मी आज सगळी करून घेणार आहे. आज फुलं पण ना मार्केटमध्ये म्हणजे बघण्यासारखीच होती, म्हणजे एवढी म्हणजे फुलं फार कमी होती आणि जी होती ती खूप महाग पण होती. आणि ना बऱ्यापैकी तेवढे पैसे देऊन जर आपण घेतली असती ना तरी ना फुलं भिजलेली होती, त्याच्यामुळे ना लवकर खराब झाली असती. फक्त मी चाफा घेतला आणि गुलाब घेतला आणि फक्त हार घेतले, जास्तची फुलं नाही घेतले. माझ्यासाठी मला गजरा घ्यायचा आहे, पण मी विचार करते की एवढी गुलाब घेतली, तो गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा करायचा विचार चाललाय माझा. बघू, मला आज वेळ मिळाला तर किंवा मग उद्या, दोघांपैकी आज किंवा उद्या जसा वेळ मिळेल तसं मी शूट करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन जेव्हा मी गजरा बनवेन तेव्हा. गजरा, बांगड्या किंवा मेहंदी वगैरे खूप लावायला आवडतं मला, पण माझ्या प्रोफेशनमुळे मला ते जमत नाही, कारण अलाउडच नाही आहे. नेलपेंट वगैरे पण मी जर लावली तर ती एका दिवसात मग मी रिमूव्हरने हे करून टाकते. मेहंदी पण काढणं फार कमी होतं, अगदीच एखादं कुठे जवळचं फंक्शन असेल तरच, कारण आम्हाला शक्यतो नाही दोन्ही हातांवर अलाउड आहे. काढली तर एकाच हातावर मी काढते. आणि गजरा वगैरे तर काही ऑफिसला जाऊन घालूनच जाणं होत नाही आणि बँगल्स पण आम्हाला नाही, बँगल्स पण मी ऑफिसमध्ये काढून ठेवते जेव्हा जाते तेव्हा, त्याच्यामुळे ते देखील शक्य नसतं. पण असं जे काही फेस्टिवल असतो ना तेव्हा पूर्ण तयार होण्याचा विचार असतो. आणि आता काय झालंय, 2 दिवस आलेत लागोपाठ उपवास. आज गुरुवार, पण उद्या गुरुवार आहे, गुरुवारचा उपवास असणार आहे आणि शुक्रवारचा तो पूर्ण दिवस उपवास आहे. माझा पूर्ण दिवस उपवास असतो. गुरुवारचा सोडणार रात्री आणि जो शुक्रवारचा पकडणार तो मी शनिवारी दुसऱ्या दिवशी सोडणार, कारण दुसऱ्या दिवशी मी सोडते, त्या दिवशी पूर्ण बाकी मी काही खात नाही, फक्त जे गरे आणि जे आंबा वगैरे फळं वगैरे जे असतात ना तेवढंच खाते, बाकी काही मी उपवासाला खात नाही. एक हरताळकेचा उपयोग आणि उपवास आणि हा उपवास, हे 2च उपवास मोठे मी पकडते आणि जे दुसऱ्या दिवशी गणपतीला फुल घालून मी सोडते, तर असे हे 2 उपवास आहे. आज श्वेताताईंची बऱ्याच दिवसांनी कमेंट आली, मला ना त्यावेळेस त्यांची कमेंट म्हणजे अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे बऱ्याच दिवसांनी मी त्यांच्या कमेंटची ना बरेच दिवस वाट पाहत होती की एका तरी एवढ्या गॅप नंतर, म्हणजे मी एवढे व्हिडिओ अपलोड केलेत तर श्वेताताई एका तरी व्हिडिओला आपल्या कमेंट करतील, कारण त्यांची ना याच्या आधी बऱ्याचशा कमेंट्स यायच्या माझ्या व्हिडिओला आणि अचानक त्यांच्या कमेंट्स येणं बंद झालेलं. तर आज असं अचानक झालं ना की त्यांची कमेंट आली आणि एखाद्या आपल्या जुन्या मैत्रिणीचं खूप दिवसांनी आपल्याला म्हणजे
फोन येतो किंवा आपण अचानक ते आपल्याला अशी समोर भेटते आणि आपलं जे रिॲक्शन असतं ना ते आज माझं रिॲक्शन होतं त्यांची कमेंट वाचून. आणि तुमच्या प्रत्येकाचीच कमेंट ना मी रोजच आठवणीने वाट बघत असते की आज तरी तुमची कमेंट येईल किंवा आज तुम्ही मला कमेंट केली. तर आपलं आता हे नातं असं निर्माण झालं ना की जरी आपण एकमेकींना ओळखत नसलो ना तरी आपण नावाने आणि आपल्या बोलण्यातून म्हणजे मी तरी तुम्हाला सगळ्यांना खूप कनेक्ट झाली. तुम्ही मला कनेक्ट कितपत झालात मला नक्की कमेंट करून सांगा. तर असो, छान वाटलं त्यांची कमेंट वाचूनच. तर श्वेताताईंची रिक्वेस्ट होती आणि ह्याच्या आधी पण मला बऱ्याचशा रिक्वेस्ट आलेल्या. तुमच्या सगळ्यांच्या बऱ्याचशा अशा रिक्वेस्ट असतात पण प्रत्येक व्हिडिओमधनं मला डेली व्लॉगमधनं ते पोहोचवणं थोडंसं अशक्य होत असतं. प्रयत्न पूर्ण आहे. एक खोबऱ्याची जी आहे म्हणजे कसं स्टोअर करते ती देखील एक दाखवायची आहे. वांगची जी आहे मी काय करायला पाहिजे आपण मेडिकल फील्ड असल्यामुळे वांगसाठी काय करायचं, या 2 मोस्ट रिक्वेस्टेड आहे. श्वेताताईंची अजून एक आहे जी मी अजूनही पूर्ण केली नाही, ओटीची बाबतची त्यांना पूर्ण माहिती हवी आहे, ती देखील मला द्यायची. अशा बऱ्याचशा तुमच्या ज्या रिक्वेस्ट आहेत ना त्या माझ्या पेंडिंगमध्ये आहे. बघते कसं जमेल तसं नक्की लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आजच्या व्लॉगमधनं युटेन्सिल्सची माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी कुठले वापरते, मी कुठून घेतले, त्यांचा यूज कसा आहे, त्यांची क्वालिटी कशी आहे, या सगळ्याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि नंतर सर्वात शेवटी ब्लॉगमध्ये जर तुम्हाला हवी असेल तर मला सांगा, मग त्याची लिंक पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर फक्त मी आज पनीर पालक नाही करायचं, थोडंसं वेगळं असं काहीतरी डोक्यात आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर पनीर फक्त काढून ठेवलंय, राईस लावायचा आहे आणि चपात्या करायच्या. तर पहिलं चपातीचं पीठ वगैरे मळून घेणार आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला भांडी दाखवून घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर चला आता जास्तची बडबड न करता ब्लॉगला सुरुवात करूया, कारण बोलत राहिले की मग बोलतच राहते आणि मग म्हणजे मला पुढच्या कामांना खूप उशीर होणार आहे. चला तर ब्लॉगला सुरुवात करूया आता. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी हा सेट वापरते जेवण बनवण्यासाठी आणि बाकीचं सकाळच्या वेळेस तर मी कुकरमध्येच करते, भाजी वगैरे करायचे. ॲक्च्युली कुकरचं भांडं मला रिप्लेस करायचं आहे, स्टीलचं भांडं मला घ्यायचं आहे, कुकर स्टीलचा घ्यायचं आहे. तर आता बघू, जेव्हा कधी योग येईल, जेव्हा जमेल तेव्हा नक्की घेईन. तर इथे ना हा 5 सेटचा मी सेट घेतलेला 5 भांड्यांचा आहे, ज्याच्यामध्ये हे मोठं भांडं आहे एक, त्याच्यावरती हा एक लीड आहे याला, त्याच्यानंतर हा जो आहे हा तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. हा जास्त वापरला नाही, हा मी फक्त बिर्याणीसाठी वापरलेला मोठा, कारण राईससाठी मी कुकर वापरते. त्याच्यानंतर हा एक आहे जो मी डेली वापरते, म्हणजे डाळ वगैरे फोडणी, सार, आमटी वगैरे काही करते, भाजी वगैरे करते तर हा वापरते, त्याच्यावर पण लीड आहे. आणि हा जो आहे एक छोटा, याच्यामध्ये ना मी गोडाचा पदार्थच करते, किंवा उपमा, शिरा किंवा खीर वगैरे करायची असेल तर मग याच्यामध्ये करते, म्हणजे अगदी तिखटाचा पदार्थ याच्यामध्ये नको म्हणून हे तिखटाचं भांडं एक वेगळं ठेवलेलं आहे. तर या सेटबद्दल तुम्ही जर म्हणाल तर हा 5 भांडी आहेत, 1 2 3 4 5. तर हा जो सेट आहे मी आयकियामधनं घेतलेला आहे, तेव्हा मी हा 1499ला घेतलेला हा 5चा सेट, पण आता हा आयकियामध्ये 999ला अवेलेबल आहे. याचा रिव्ह्यू द्यायचा तर हा रिव्ह्यूसाठी चांगला आहे, ओके, म्हणजे फूड असं काही खूप असं वेळ लागत नाही, खूप पटकन होतं. पण याचा जो बेस आहे हा तेवढा पाहिजे तेवढा असा मजबूत असा नाही आहे म्हणता येणार, कारण याला डबल कोटिंग नाही आहे, सिंगल कोटिंग आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये जेवढं कमी फूड असेल, म्हणजे 4 लोकांचा वगैरे, तर तुम्ही इझिली याच्यामध्ये म्हणजे बनवू शकता, कारण बेस याच्यामध्ये जास्त काय होतं ना, जास्त हे नसल्यामुळे, जाड नसल्यामुळे ना हा ना लवकर गरम होतो. त्याच्यामुळे फोडणी वगैरे ना आपल्याला लक्ष देऊन याच्यामध्ये करावी लागते. बाकी हा यूजसाठी एकदम परफेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा एकदम पूर्ण म्हणतात ना स्टीलचा नाही आहे, हा याचं स्टील जास्त आहे, ॲल्युमिनियम थोड्याफार प्रमाणात आहे, त्याच्यामुळे हा मी घेतलेला आहे. कारण अगदीच एकदम स्टीलचे सगळे प्रोडक्ट्स किंवा आपण जर म्हणतो पितळेचे भांडी वापरा तर त्याची कॉस्ट पण जास्त आहे. तर या सगळ्या गोष्टी जेव्हापासून मला कळायला लागल्या तेव्हा माझा असा प्रयत्न आहे सगळ्या गोष्टी हळूहळू करून चेंजेस करून आपल्या किचनमध्ये आपण घ्याव्या, पण एका वेळेस शक्य नसतात. तर मी सुरुवात या प्रोडक्ट्समधनं केली आहेत. याच्या व्यतिरिक्त पण माझ्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत जे मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमधनं नक्की थोडं शेअर करेन. आता जर तुम्हाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खरंच वापरायला खूप चांगला आहे, डेली यूजसाठी वापरू शकता, म्हणजे तुम्ही रफटप पण वापरू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याला व्यवस्थित हँडल आहे आणि याच्यावरती असलेलं ना हे झाकण आहे ना, त्याने खूप छान असं स्टीम ना याच्यात राहते आतमध्ये. एखादी आपल्याला दम द्यायचं असेल किंवा एखादी भाजी वगैरे पण आपल्याला मुरवून जर शिजायची असेल ना, ते लीडने ना खूप छान असं याच्यामध्ये ना याला दम पूर्णपणे बसला जातो. इथे तर तुम्ही टिश्यू पेपर लावा आणि खूप छानपैकी आपली भाजी वगैरे याच्यामध्ये स्टीम मस्तपैकी होऊन जाते.
तर सजेस्ट करेन मी तुम्हाला, हा तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की घ्या. पाहिजे असेल तर लिंक सांगा मला, मी लिंक खाली कमेंटमध्ये पिंग करेन तुम्हाला, जर तुम्हाला हवी असेल तर. तर असा माझा हा युटेन्शिल आहे जे सध्या मी ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते. जेवणाची तयारी करायची म्हणजे जेवणाची सुरुवात करायची ती कुकरपासनं, कारण कुकर थंड व्हायला बऱ्यापैकी वेळ जातो. म्हणून म्हटलं पहिलं राईसचं कुकर लावून घेऊ. आणि आज आहे ना मी थोडासा कंटाळा केला. कुकरमध्ये जेव्हा आपण जे काळं होऊ नये म्हणून लिंबू टाकतो, मी नेहमी तुम्हाला सांगत असते, पण मी आज थोडा आळस केला, कारण लिंबू कापलेलं नव्हतं. कापलेलं असलं ना की नजरेत समोरच असतं, पटकन घेतो आपण. तर माझं ते आज राहून गेलं आणि मग आज कंटाळा केला मी थोडासा. इथे सगळं साहित्य जे लागणार आहे आपल्या ग्रेव्हीसाठी म्हणजे भाजीसाठी ते मी इथे घेतलं आहे. कांदा आणि टमॅटो मी छानपैकी बारीक किसून घेतलं आहे आणि त्याचबरोबर थोडासा लसूण घेतला आहे, थोडंसं तमालपत्र घेतलं आहे, त्याचबरोबर आपली जी लाल मिरची असते ती घेतलेली आहे, एक मसाला वेलची घेतली आहे, दगडफूल घेतलेलं आहे, दगडफूल नाही सॉरी चक्रीफूल घेतलेलं आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि थोडासा एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे. याबरोबर या व्यतिरिक्त आपल्याला थोडासा मसाला लागणार आहे, आपला लाल मिरची पावडर आणि आपल्याकडे जो बिर्याणी मसाला वापरला जातो तो थोडासा टाकणार आहे. बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण या ग्रेव्हीमध्ये वापरू शकता. तेल छानपैकी गरम झालं आहे. आता तेलामध्ये सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नको हवा असेल तर तमालपत्र आणि वेलची जी आपण टाकली आहे मसाला वेलची ती तुम्ही नंतर काढून घेऊ शकता. त्याने थोडासा फ्लेवर थोडासा जो स्ट्रॉंग येतो तो अजिबात येत नाही, पण याला थोडासा स्ट्रॉंग फ्लेवर असेल ना तरच पालकच्या याला खूप छान अशी टेस्ट येते. तर इथे याच्यामध्येच आता आपण कांदा आणि टमॅटो अगदी एकजीव म्हणजे ते ऑलरेडी आपण किसून घेतल्यामुळे ते ऑलरेडी त्याचा खूपच बऱ्यापैकी प्युरी झालेली आहे. तरीसुद्धा आपण हे छानपैकी कच्चे असल्यामुळे परतवून घेणार आहे. परतायच्या आधी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे तो छानपैकी एकजीव होतो आणि कुठे त्याच्यामध्ये थोडासा बारीक व्हायचा तो राहिला असेल ना तर छानपैकी बारीक होतो. आता यामध्ये आपल्याला मसाले ओतून घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण घेणार आहोत आपला बिर्याणी मसाला आणि लाल मिरची पावडर. ते पण छानपैकी एकजीव झाल्यानंतर जी आपण पालकची प्युरी करून ठेवलेली जी फ्रीजमध्ये ठेवलेली आपण तुम्ही बघितली असेल ती मी ओतून घेते. तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल, पण पातळ जास्त करायचं नाही, तिथल्या तिथे ही आपल्याला ग्रेव्ही करायची. तर थोडंसं पाणी टाकून मी ग्रेव्ही कांदा आणि टमॅटोमध्ये छानपैकी मुरू दिली आणि इथे ना मी अंडी उकडून घेतलेली आणि ती छानपैकी ना थोडंसं तेल टाकून मसाला आणि थोडंसं मीठ टाकून फ्राय करून घेतलेली, म्हणजे ती ना कुस्करत नाहीत, म्हणजे त्याचा सगळीकडे स्प्रेड होत नाही ग्रेव्हीमध्ये, अख्खीच्या अख्खी राहतात अंडी. त्याच्यामुळे ती घेतली, ती ठेवली आहेत आणि छानपैकी त्याच्यावर लीड ठेवलं आहे. पालकची ग्रेव्ही मुलं खात नसतील किंवा अंड असं काहीतरी हेल्दी द्यायचं असेल तर हा एक ऑप्शन मुलांसाठी चांगला आहे. आणि ही ना ग्रेव्ही जास्त तिखट लागत नाही आणि जर तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला नाही टाकला, सगळं थोडं थोडं टाकलं ना तर अगदी माइल्ड अशी ही ग्रेव्ही होते. लहान मुलं तर आनंदानेही खाऊ शकतात. पालक आणि एग अशा दोन्ही गोष्टी त्यांच्या जेवणामध्ये खूप सुंदर अशा होतील, तर तुम्ही बॅलन्स त्या करू शकता. इथे आपली भांडी पण घासून झाली आहेत आणि इथे ग्रेव्ही देखील तयार करून झाली. आता माझी बाकीची जी किचन क्लिनिंग आहे ते सगळं नंतर करणार आहे जेवून झाल्यानंतर, कारण आज थोडंसं नॉनव्हेज झाल्यामुळे पूर्ण किचन प्लॅटफॉर्म मला व्यवस्थित क्लीन करायचं आहे, पण त्याला अजून थोडं सगळं जेवण झाल्यानंतर करणार आहे मी. तर ना सगळी कामं माझी झाली, पण टिफिन ऑफिसचे ना मी काढायलाच विसरलेली. आता सगळी भांडी मात्र झाली, मात्र ते मात्र राहिलंय. तर आजच्या व्लॉगमधनं मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज आपल्या व्लॉगमध्ये ना घावण्यांसाठीची बरीच अशी रिक्वेस्ट होती की त्याची रेसिपी दाखव किंवा ते घावण्यांचं पीठ कसं तयार करतात. तर त्याच्यासाठी मी थोडक्यात म्हणून तुम्हाला सांगते. तर घावण्याचं पीठ ही आई घरीच करते. तर नॉर्मल आई रेशनचा तांदूळ वापरते. रेशनचा तांदूळ घरी आल्यावर ती छानपैकी चाळते चाळणीने, त्याच्यामधला जो काही कोंडा वगैरे असेल किंवा क्लीन करायचं असेल ते सगळं क्लीन करते. त्याच्यानंतर घरी वॉश करते आणि जर ऊन असेल तर 1-2 दिवसात छानपैकी परत ते सुकतात तांदूळ धुतलेले. नाहीतर मग आपल्याला घरातच फॅन खाली सुकवायचे असतात तर 4 ते 5 दिवस लागतात. पण तिथे 4 ते 5 दिवस पण पूर्ण फॅन खाली सुकवून छानपैकी त्याला व्यवस्थित करते, म्हणजे व्यवस्थित सुकले पाहिजेत ते. आणि त्याच्यानंतर मग घरघंटीवर देते ती आणि घरघंटीवर देते त्यांना सांगते की मला घावण्यासाठी पीठ पाहिजे. तर ते थोडंसं जाडसर असं घावण्यासाठीचं पीठ देतात. म्हणजे आंबोळीचं पीठ खूपच जाड असतं, त्याच्यापेक्षा घावण्याचं पीठ थोडंसं बारीक असतं आणि जर आपण भाकरीचं केलं ना ते एकदम बारीक असतं. तर अशा 3 स्टेज आहेत तांदळाच्या पिठाच्या. तर मीडियमवाली जी स्टेज आहे घावण्यासाठीची ते आपण त्यांना सांगायचे, ते बरोबर आपल्याला करून देतात. आणि घावणे करण्यासाठी खूप इझी आहेत. एकदा तुम्हाला त्याचं प्रमाण कळलं ना, म्हणजे कन्सिस्टन्सी कळली ना की मग तुम्हाला घावणे इझिली जमतील. माझं पण असंच व्हायचं पहिलं, मला ना कन्सिस्टन्सी जमत नव्हती, त्याच्यामुळे ना मी पॅनवर ओतले ना की ते सगळे चिटकून जायचे. मग नंतर मग आईने पण मला तेच सांगितलं
की तू बघ किती पातळ होत आहे तुझं, थोडं 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 करून बघ, पातळ एकदा करून बघ, थोडं कमी थोडं जास्त असं करत करत राहशील, मगच तुला अंदाजा येईल त्याचा. आणि आई काय म्हणाली, मी जरी तुला किती जरी ते शिकवलं पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, तरी तू काय घेते त्याच्यानुसारच तुला त्याचा अंदाज येणार आणि मग तू त्याच्यातनं शिकशील. तरी पण मी डिटेलमध्ये एकदा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आईकडे जाईन किंवा आई जर कधी घावण्याचं पीठ तयार करणार असेल ना, त्यावेळेस मी तिला सांगेन, मग मी तिथे जाऊन ते शूट करेन आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. गिरिजा मॅम, तुम्हाला आय होप तुम्हाला सगळं कळलं असेल. साध्वी, तुझ्यासाठी पण याचं आन्सर होतं की कशा पद्धतीने आईने खूप छान पातळ असे घावणे केले. तुमच्या सगळ्यांची चा व्हिडिओ आल्यानंतर बऱ्याचशा अशा रिक्वेस्ट येतात, तर म्हटलं हे पण आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करावा. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला असल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. लवकरच भेटू माझ्याच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.